रुद्रने शांतपणे बोलून झाल्यावर त्याने समोरच्या लांबलचक रांगेकडे पाहिले आणि पुढे चालू लागला. काव्या त्याच्या मागोमाग गेली. तिच्या चेहऱ्यावर चिडचिड स्पष्ट दिसत होती. ती घटस्फोटाच्या रांगेकडे बघत मनात म्हणाली, अरे बापरे, एवढी मोठी रांग, अजून किती वेळ लागणार आहे? ती डोळे वर करून रुद्रकडे पाहत म्हणाली, रुद्रसारख्या श्रीमंत माणसाला पण रांगेत थांबावं लागतं. थेट आत बोलावणं शक्य नाही का? एखादं फोन केलं असतं तर सगळं लगेच झालं असतं ना? रुद्र तिच्याकडे उपहासाने पाहत म्हणाला, वा, तू तर मोठी राजकन्या दिसतेस. घटस्फोटासाठी पण बॅकडोअर हवा तुला. काव्याने रागाने तोंड वळवले. तिने ठरवले, आता काही झालं तरी शांत राहायचं. थोड्याच वेळात हे नातं संपणार होतं आणि मग तिच्या आयुष्यातून या माणसाचं विषारी बोलणं कायमचं नाहीसं होणार होतं. ती त्याच्याकडे तुच्छतेने पाहत दुसरीकडे वळली. रुद्रने हलकेच श्वास घेतला आणि तिला पाहून हसला. जणू काही तिच्या रागाचा त्याला आनंदच वाटत होता. दरम्यान आजूबाजूचे लोक त्याच्या दिशेने पाहू लागले. रांगेतला एक माणूस हळू आवाजात म्हणाला, अरे वा, असा देखणा माणूस घटस्फोटासाठी आलाय का? हो ना, काय बाप आहे दिसायला. पण बायकोशी पटली नसावी बहुतेक. दुसरी स्त्री म्हणाली, जर माझा नवरा असताना तर आयुष्यभर त्याच्याकडेच पाहत बसले असते. एका मुलीने उसासा टाकला. दुसरी हसत म्हणाली, सोड, तुझ्यासारख्यांना असा नवरा मिळणं स्वप्नातच शक्य आहे. काव्याच्या मनात अस्वस्थता दाटून आली. लोकांना काय माहीत, फक्त देखणेपणा सगळं काही नसतं. रुद्रसारखा माणूस अहंकारी, कडक आणि नेहमी स्वतःलाच बरोबर समजणारा. ती विचारत असतानाच तिच्यासमोर उभी असलेली एक बाई, आधुनिक कपड्यात, उघड्या केसांची, आत्मविश्वासाने हसत थेट रुद्रकडे वळली. हाय हँडसम, तू पण घटस्फोटासाठी आलाय का? रुद्रने थंड नजरेने तिच्याकडे पाहिलं, पण काही बोलला नाही. ती बाई खिदळली, घे ना माझा नंबर, आपण दोघं घटस्फोट घेतोय, थोडं अनुभव शेअर करूया नंतर. काव्याचे डोळे विस्फारले. ही बाई काय वेडी झाले का? ती मनात पुटपुटली. ती बाई रुद्रच्या जवळ जाण्याच्या प्रयत्नात काव्याच्या पायावर पाय ठेवून गेली. अरे काय करतेस? काव्या वेदनाने कुरकुरली. ती बाई तुच्छतेने म्हणाली, काय झालं? मी तुला काही बोलले नाही. काव्याचा संयम तुटला. थोडं तरी शिष्टाचार पाळ. अजून घटस्फोट झालेला नाही आणि तू इथे दुसऱ्याच्या नवऱ्याशी फ्लर्ट करते. तुला लाज वाटत नाही का? ती बाई हसली. अरे वा, तूच तर त्याची बायको आहेस. मग हा एवढा त्रास का घेतोय घटस्फोटासाठी? नक्कीच तू फारच कडकी असशील. कडकी? मी? काव्याने तिला संतापाने पाहिले. तो अजून माझा नवरा आहे आणि तू त्याच्यावर डोळा ठेवतेस? माझा नवरा माझी निवड आहे आणि त्याच्यासाठी तू काहीच नाहीस, समजलं का? त्या बाईचा चेहरा लाल झाला. ती रागाने काव्याला ढकलते. काव्या मागे घसरली. क्षणात रुद्रने हात पुढे करून तिला पकडलं. काव्या थबकली. तिचे डोळे रुद्रच्या नजरेला भिडले, खोल, गंभीर आणि काहीतरी बोलणारे. रुद्रने त्या बाईकडे वळून थंड आवाजात म्हणाला, तू माझ्या बायकोला हात लावण्याची हिंमत केलीस? सगळे थक्क झाले. काव्यासुद्धा. आजूबाजूचे लोक कुजबुजू लागले. हे दोघं खरंच घटस्फोट घेणार आहेत का? अजून तर माझी बायको म्हणतोय. काय जोडी आहे बघा, अजूनही प्रेम आहे त्यांच्यात, कोणीतरी म्हणलं. ती बाई लाजेने खाली बघत तिथून पळून गेली. काव्य आणि रुद्र काही क्षण एकमेकांकडे बघत राहिले. अचानक काव्याचा फोन वाजला. ती दचकल्यासारखी फोन उचलते. हॅलो, चैतन्य बोलतोय. साईटवर मोठा अपघात झालाय. फाउंडेशन कोसळलं आणि एक कामगार खाली पडला. मृत्यू झाला. लवकर ये. काव्याचा चेहरा फिकट पडला. ती रुद्रकडे पाहत म्हणाली, मला ताबडतोब जावं लागेल. घटस्फोट आज नाही होऊ शकणार. रुद्र काही क्षण गप्प राहिला आणि नंतर मंद आवाजात म्हणाला, माधवला सांग तपास करायला सुरुवात कर. काव्या साईटवर पोहोचली. मात्र आज जाण्याआधीच तिला पत्रकारांनी वेढलं. हीच त्या प्रोजेक्टची हेड आहे. तुमच्या आर्किटेक्चर कंपनीचं नाव काय? खरंच मृत्यू झाला का? तुमच्याकडे परवानगी आहे का? की सगळं काळ्या पैशाने झालंय? काव्या काही बोलू शकत नव्हती. तेवढ्यात शिवाय आतून बाहेर आला. बाजूला व्हा, काय गोंधळ घालताय तुम्ही? त्याने काव्याला आत नेले. काय झालं? ती थरथरत विचारते.
शिवाय म्हणाला, एक कामगार गेला, फाउंडेशन कोसळलं. लगेचच मरण पावला. काव्याचा चेहरा पांढरा पडला. बातमी काही तासातच सोशल मीडियावर गाजू लागली. लोकांनी तिच्या फोटोवर कमेंट करायला सुरुवात केली. इतकी तरुण असून कंपनी चालवते, नक्की काहीतरी सेटिंग आहे. पैशासाठी लोकांचा जीव घेते, लाज नाही वाटत? साऊथ इंडिया आर्किटेक्चर कंपनी पुणे, लक्षात ठेवा हे नाव. माळ्याला हार तयार करायला सांगतो, लवकरच दिवाळखोरी येणार. काव्या आणि दिव्या जेव्हा ऑफिसमध्ये पोहोचल्या तेव्हा बाहेर लोकांची गर्दी जमली होती. दिव्या चिंतेने म्हणाली, काय चाललंय हे सगळं, एवढं अचानक बिघडलं कसं? काव्या हळू आवाजात म्हणाली, कोणीतरी मुद्दाम मला टार्गेट करतंय आणि त्यात तुम्हा सगळ्यांचा समावेश झाला. काय काव्या, आता तू मी असं काही उरलंय का आपल्यात? तुला लक्ष्य करणं म्हणजे मला लक्ष्य करणं, दिव्याने भावनांनी भरलेल्या आवाजात म्हणत काव्याला घट्ट मिठी मारली. काव्या हलकं हसली, पण तिच्या डोळ्यात थकवा होता. हो दिव्या, पण आता पुढे काय करायचं ते ठरवायला हवं. शेवटी हा अपघात आपल्या जबाबदारीखाली झालाय. मी पत्रकार परिषद घेऊन सार्वजनिक माफी मागते, दिव्या घाबरलेल्या स्वरात म्हणाली. पण काव्या, असं केलंस तर लोक समजतील की आपल्या कंपनीतच काही गडबड आहे. आपण नुकतेच काही मोठे प्रोजेक्ट साईन केले, ते रद्द झाले तर? काव्या गंभीर चेहऱ्याने म्हणाली, हो शक्य आहे, पण आपण शांत बसलो तर लोक अधिक टीका करतील. प्रामाणिकपणाचाच मार्ग योग्य आहे. शिवायने सहमती दर्शवली. बरोबर आहे, पत्रकार परिषद घेऊया आणि यामागचं सत्यही शोधूया. हे सगळं अपघात नाही, काहीतरी कटकारस्थान आहे. तिघांनी मिळून तयारी सुरू केली. पत्रकार परिषदेसाठी हॉल पुण्यातील शिवाजीनगर प्रेस क्लबमध्ये ठरला. शिवाय म्हणाला, काव्या, मी जाईन पत्रकारांसमोर, तुला गरज नाही. काव्याने त्याला थांबवलं. नाही शिवाय, मीच बोलेन. मी एक स्त्री आहे, थोडी सहानुभूती मिळेल. तू गेलास तर लोक तुला अधिक कठोरपणे प्रश्न विचारतील. शिवाय थोडा थांबला, पण काव्या आधीच स्टेजवर गेली होती. तिने माईक हातात घेतला आणि म्हणाली, नमस्कार, मी काव्या, बिल्डिंग प्रोजेक्टची मुख्य डिझायनर आहे. या दुर्दैवी अपघातानंतर आम्ही पोलिसांना तत्काळ माहिती दिली, तपास सुरू केला आणि पीडितांच्या कुटुंबियांसाठी आर्थिक मदत निश्चित केली आहे. या घटनेबद्दल आम्ही मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. संपूर्ण सत्य लवकरच जनतेसमोर मांडू. ती बोलत असतानाच ढॅक, एक अंड तिच्या चेहऱ्यावर आदळलं. पिवळं बलक हळूवारपणे तिच्या गालावरून खाली वाहू लागलं. कॅमेऱ्याचे फ्लॅश चमकले आणि पत्रकारांच्या आवाजात गोंधळ झाला. शिवाय तात्काळ धावत येऊन काव्याला हाताने झाकलं आणि तिला बाजूला नेलं. संपूर्ण दृश्य काही मिनिटात सोशल मीडियावर पसरलं. आर्किटेक्ट काव्याच्या चेहऱ्यावर अंड, ज्यामुळे कामगाराचा मृत्यू झाला, ती अजूनही माफी मागते. लोकांच्या कमेंट्स विषारी होत्या. कोणी म्हणालं, तिला तुरुंगात टाका. कोणी लिहिलं, दुसऱ्याच्या मृत्यूवर प्रसिद्धी मिळवते ही. काही जणांनी तर जुन्या घटनेचा, साक्षीच्या मृत्यूचा उल्लेख पुन्हा केला. ती साक्षीच्या केसपासून सुटली, पण सत्य दडवलं गेलं. मुंबईतील गायकवाड ग्रुपच्या ऑफिसमध्ये माधवने टीव्ही बंद केला आणि रुद्रकडे पाहिलं. रुद्र निर्विकार बसला होता. माधवने विचारलं, सर, काव्या सध्या काय करत आहे? रुद्रने थंड आवाजात विचारलं, आता ती काय पाऊल उचलते आहे? माधव म्हणाला, पत्रकार परिषद झाल्यानंतर तिने बाकीचे प्रोजेक्ट्स थांबवलेत. सध्या ती मृत कामगारांच्या कुटुंबियांना भेटत आहे. रुद्र काही बोलला नाही. माधवने धीर करून विचारलं, सर, आपण तिला मदत करूया का? हे स्पष्ट दिसते की कोणीतरी मुद्दाम तिला अडचणीत आणते. बहुतेक राजदीप असावा. रुद्र उठला. ती स्वतःहून माझ्याकडे मदतीसाठी आली नाही आणि मी तिच्याजवळ जाऊन मला मदत करू दे असं म्हणून तो शांतपणे निघून गेला. माधवने हळूवार श्वास घेतला. त्याला समजलं, रुद्र मदत करेल जर काव्या स्वतः पुढे आली तर. संध्याकाळी काव्या साईटवरून परतली. तिच्या हातावर आणि खांद्यावर खुणा होत्या. दिव्या घाबरून म्हणाली, काव्या, हे सगळं काय झालं? कुणीतरी मारलं का तुला? काव्या शांतपणे म्हणाली, एखाद्याचा जीव गेला आणि मला फक्त चटके बसले. मी तर नशीबवान आहे. अगं, तू असं म्हणतेस कसं? दिव्या ओरडली, हे सगळं तुझ्या एकटीचं ओझं नाही. काव्याने गंभीर चेहऱ्याने उत्तर दिलं, पण जबाबदारी माझी आहे दिव्या. माझ्या प्रोजेक्टखाली हा अपघात झाला, मग मी माफी मागणं योग्यच आहे. तेवढ्यात शिवाय आणि चैतन्य आत आले. शिवाय म्हणाला, काव्या, मला कळलं, मृत कामगाराच्या खात्यात मृत्यूपूर्वी 1 कोटी रुपये जमा झाले होते. बहुधा कोणीतरी त्याला धोकादायक काम करायला प्रवृत्त केलं. चैतन्य म्हणाला, आणि हे पैसे पाठवणारा व्यक्ती म्हणजे विक्रम साळुंखे. तो
राजदीपचा जुना कॉन्ट्रॅक्टर आहे. मी त्याचं नेटवर्क तपासलं, पण त्याने सिक्युरिटी इतकी घट्ट केली आहे की काहीच आत पोहोचत नाही. दिव्या चकित झाली. म्हणजे हे सिद्ध होतं की आपण दोषी नाही आहोत. शिवायने डोके हलवत म्हटलं, नाही दिव्या, तो माणूस मेलाय. आपण हे सगळं जाहीर केलं तर लोक म्हणतील मूर्त माणसावर दोष टाकतायत. आपल्याला त्याच्या वरच्या लोकांपर्यंत पोहोचावं लागेल. काव्या ठाम आवाजात म्हणाली, चल आधी या विक्रम साळुंखेची चौकशी करूया. त्या रात्री मुंबईतल्या एका बारमध्ये विक्रम आरामात पेग घेत बसला होता. काव्या आत गेले. विक्रम साळुंखे, ती थंड आवाजात म्हणाली. तो तिच्याकडे वळून हसला. तू काय हवंय? माझ्याकडे पुरावे आहेत की तू आणि त्या मृत कामगाराने मिळून आपल्या साईटवरील अपघात घडवून आणला. कोणी तुला पैसे दिले हे सांग, नाहीतर पुढचं पाऊल मी उचलते. तो हसला. तू मला धमकी देतेस? जा कोर्टात केस टाक. मी कोणाचं नाव घेणार नाही, समजलंस का? काव्या डोळ्यात डोळे घालत म्हणाली, तुझा बॉस राजदीप, त्याने तुला किती दिलं? तुला माहीत आहे ना, हे मर्डर केसमध्ये बदलू शकतं आणि मग तूच तुरुंगात चढशील. विक्रमने रागाने तिचा हात पकडला आणि म्हणाला, इथून निघ, नाहीतर तुला ढकलून बाहेर फेकतो. तो तिला जबरदस्ती बाहेर ढकलतो. ती तोल जाऊन मागे पडणार इतक्यात कोणीतरी तिला धरतं. काव्या, तिने वर पाहिलं. समोर विवेक उभा होता. तो स्मित करत म्हणाला, काय ग, या बारमध्ये एकटी कुणाला शोधतेस? काव्याने त्रासलेल्या स्वरात त्याचा हात झटकला. त्याच्या मित्रांनी हसत चिडवलं, अरे विवेक, ही तर भारी आहे, तुला ढकलून गेली. विवेकने हसत त्यांच्याकडे पाहिलं. मला अशाच मुली आवडतात, जी धाडसी असतात. तिथेच काव्याचा फोन पुन्हा वाजतो. स्क्रीनवर नाव चमकतं. रुद्र. ती काही क्षण फोनकडे पाहते आणि थरथरणाऱ्या बोटांनी कॉल रिसीव्ह करते.